हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि प्रियांकाच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज बघा मी मस्त अशी छान साडी वगैरे वेअर केली आहे, छान मस्त असा ब्लाऊज वेअर केलेला आहे। तर तुम्ही म्हणाल आता मी कुठे चालली आहे, तर ना जे मंगळवारचे जे सवासणी असतात ना जेवण, तर कॉलनीमध्ये मला बोलवलेत एका मावशींनी, तर मी तिथे जाणार आहे। तर मी आता छान अशी रेडी झाली आहे आणि आता वाजलेत 11:15 सॉरी 12:15 वाजले, तिथे उलटे दिसतंय कॅमेरामध्ये। तर आता मी अशी छानशी रेडी झाली आहे आणि माझं काम पण आवरलेलं आहे सगळं मस्त बघा। माझं किचन मस्त छान आवरून ठेवलेलं आहे, मी भांडे वगैरे सगळं घासलेलं आहे। ज्या मावशींच्या घरी मी गेली होती ना सवासण जेवण करायला, तर तिथे ना मस्त असं त्यांच्या घरामध्ये ना पिंजरा होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये छान असे 3 लव बर्ड्स होते। खूप मस्त होते, त्यांचे कलर वगैरे इतके छान होते, सुंदर दिसत होते आणि छान खेळत होते ते। आणि बघा त्यांना असा पिंजरा बनवलेला आहे, तर खाली त्यांचं खाद्य आहे। तर असे ना याच्यामध्ये पाणी, एका कंटेनरमध्ये पाणी, एका कंटेनरमध्ये दाणे वगैरे असं ठेवलेलं। तर आत्ता जस्ट आली मी सवासणींचं जेवण वगैरे करून, आणि तिथं शूट वगैरे काही घेतलं नाही मी। तर बघा मला ना काय घेतलं तिथे, त्यांनी सवासणींचं वाण दिलं, हे छान असं पॅकिंगमध्ये पॅकिंग करून दिलेलं आहे। तर बघा यामध्ये ना मेहंदीचा कोन, गजरा, आपलं हे सिंदूर पेन्सिल, काजळ पेन्सिल, नेल पेंट वगैरे हे असं दिलेलं आहे, बांगड्या आहेत, असं छान असं पॅकिंग वगैरे करून पण दिलेलं आहे। तर अशा सवासणी वगैरे जेवू घालतात। मग पाऊस पण खूप चालू आहे बरं का इकडे बघा। सारखा पाऊस येतोय आणि ऊन पडतंय, पाऊस येतोय ऊन पडतंय। वरती टेरेसवरती कपडे सुकत टाकले, आता ते पण ओले झाले असते, काढले नाही मी कारण ओले होते, सकाळी धुतले, सुकले नाही, फार काही ऊन नसतं त्यामुळे म्हटले टेरेसवरती टाकले की कसं लवकर सुकून जाते। चला आता पुढचं मी काहीतरी नियोजन बघते आणि तुमच्याबरोबर शेअर करते। मिस्टर पण अजून आलेले नाही जेवण करायला। चला आता मला आहे ना थोडीशी उर्वीसाठी ना ड्रायफ्रूट्स लाडू बनवायचे। तर आता मी ना बघा शेंगदाणे भाजून घेतलेत, इथे हे ड्रायफ्रूट्स घेतलेत मी, सॉरी हे सीड्स घेतलेत आणि बदाम घेतलेत। आता हे पण भाजून घेणार आहे मी आणि मग तुम्हाला लाडू दाखवते। मी नेहमी असेच लाडू बनवत असते शॉर्टकटमध्ये, म्हणजे जास्त वेळ लागत नाही बनवायला आणि बनवायला पण इझी आहे। चला तर मग आता मी तुम्हाला पुढे रेसिपी दाखवते। छान आहे ना, आता मी ना गुळ पण आहे ना हे करून घेते, मी कट करून घेते। जितके लाडू बनवायचे तुम्हाला तितके तुम्ही गुळ घेऊ शकता, शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स वगैरे असं मी अंदाजेप्रमाणे घेतलंय। माझा काही अंदाज नाहीये लाडूचा, तुम्हाला जर अंदाजेप्रमाणे बनवायचे असेल तर तुम्ही सगळं शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स आणि आपले जे सीड्स असतात ते पण तुम्ही अंदाजेप्रमाणे घेऊ शकता। बघा आता छान इथे बदाम पण झालेत माझे गरम करून, आता मी काढून घेते आणि आता सीड्स हे करते, थोडा गरम करून घेते, जास्त म्हणजे त्याची पण छान टेस्ट येईल। हलक्या हलक्या सीड्स गरम करून घेते मी। सीड्स ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकायचे तर नाही टाकलं तरी चालेल। भाजून घेतलेले शेंगदाणे, बदाम आणि सीड्स ज्या आहेत ना, पंपकिन सीड आणि सनफ्लावर सीड, त्या मी छान अशा याच्यामध्ये मिक्सरमध्ये आता मी ग्राइंड करून घेणार होते। तर बघा असं भाजलेलं आहे ना,
ड्रायफ्रूट, शेंगदाणे आणि जे आपण सीड्स घेतलेत ना, तर ते मी ना एकत्र बारीक केले आणि त्यात आहे ना थोडासा गूळ, थोडं करून मी गूळ ॲड करत होते, जेणेकरून त्याला बाइंडिंग येईल गुळाने. आणि आपण फक्त गूळ शेंगदाण्याचंच बनवणार होतो, त्यामुळे ना मी त्यात तूप वगैरे काही ॲड करणार नव्हती. मग असं मिक्स शेंगदाण्यामध्येच गूळ वगैरे टाकून मी असं ग्राइंड करून घेतले, कारण मग बाइंडिंग त्याने गुळानेच येते. तर इथे ना माझ्याकडून थोडा गूळ कमी झाला होता, त्यानंतर मी परत मिक्स केला. आता पुढे तुम्हाला दिसेलच. थोड्या बॅचमध्ये करून घेतलं. तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असेल तर त्यात तुम्ही करू शकता, म्हणजे एकदाच सगळं गूळ वगैरे मिक्स करून आणि ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून एकदाच तुम्ही करू शकता. माझं हे छोटं होतं, त्यामुळे मी दोनदा करून घेतलं असं. आणि मग आहे ना परत मी गूळ वगैरे ॲड करून घेतला त्यात. आणि म्हटले आपण परत कमी पडायला नको गूळ, म्हणून मग अशा पद्धतीने मी ग्राइंड करून घेतलं. आणि जास्त बारीक करायचं नाही, 1-2 याच्यामध्येच हे करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं असं जरा शेंगदाणे वगैरे असे जरा छान ड्रायफ्रूट्स वगैरे दाताखाली आले की छान लागतात. मग हे माझं मिश्रण रेडी झालं आणि मी इथे ना लाडू वळायला घेतले. बघा आता मी लाडू वळून घेते याचे. मी काय केलं, थोडेसंच मिक्सचर आहे ना मिश्रण हे सॉरी खूप हे चुकतं आहे माझं. मिश्रण आहे ना मी थोडंसंच घेतलं लाडू बनवायला आणि थोडंसं ठेवून दिलं मी. आणि बघा बघू शकता तुम्ही किती छान असे लाडू वळले जात आहेत. फक्त गुळाचं आणि शेंगदाणे ड्रायफ्रूट्सचं प्रमाण बघूनच तुम्ही ते गूळ ॲड करा, म्हणजे गूळ कमीही होणार नाही आणि खूप जास्तही होणार नाही. खूप जास्त झालं की मग ते खूप गोड होऊन जातील, एवढंच फक्त, बाकी काही होणार नाही. आणि गूळ कमी झाला की मग ते बांधल्या जाणार नाही असं होईल. त्यामुळे तुम्ही ना गूळ आणि प्रमाण म्हणजे असं तुम्ही गुळाचं जरा थोडंसं हेच करा. तर अशा पद्धतीने आपले लाडू बनून तयार झालेत. आणि आता हे मी उर्वीसाठी बनवले, तर आता तिला मी एक खायला देते आणि कसा झालाय ते तिला विचारते. हे बघा खूप सुंदर दिसतात लाडू. अर्ध्या याचेच लाडू बनवले, अर्ध प्रीमिक्स मी ठेवले आहेत, ते नंतर बनवेल मी जेव्हा उर्वीचे हे लाडू सगळे संपतील तेव्हा. चला आता उर्वीला आपण विचारूया. ओके उर्वी? चलो उर्वी, चला उर्वी खाऊन दाखवा मला, आणि खाऊन झाल्यावर सांगा मला कसे झालेले आहे. बेटा खाली बसली का तू? बरं चल सांग लवकर मला कसे झाले. आवडले तुला? बघू इथं नाही. आपण आता काय शिकूया? मी तुला ड्रॉइंग काढून देऊ का? उर्वीचे ड्रॉइंग आहे बघा, उर्वीची ड्रॉइंग. इथे काढून दे. इथं थांब, मी तुला सर्कल काढून देते. उरू थांब ना, मी तुला सर्कल काढून देते ना. पेन्सिल कुठे आहे? हे बघ, सर्कल मध्ये कलर कर. हे बघ सर्व बाजूला गोल कर, त्याच्यामध्ये कलर. इथे ना उर्वीने काढली ड्रॉइंग बुक. तर तिचा काय मूड झाला, तिने काढली ड्रॉइंग बुक. म्हटले चला आता आपण आहे ना म्हणजे ड्रॉइंग करूया. तिला खूप आवडतं असं ड्रॉइंग वगैरे करायला. आणि ही ड्रॉइंग बुक मी तिला पहिले शिकवायची. पहिले म्हणजे जेव्हा ड्रॉइंग बुक्स आणलेल्या नव्हत्या तेव्हा हे बघा असे कलर वगैरे ट्री वगैरे काढून दिलेले, त्यावरती कलर करायचे अशा पद्धतीने मी तिला ड्रॉइंग शिकवायची. तर म्हटले चला आता यातही तिचं मन रमेल, तर मी असं नेहमी असं करत असते तिचं मन रमण्याकरता. दुपारच्या थोडा वेळ घेते मी तिचा अभ्यास, असं काहीतरी ड्रॉइंग, कलरिंग किंवा मग असं बेसिक जे काही आहे ना ते शिकवत असते मी तिला. आणि बघा इथे